2025. ठीक आहे. पहिलं तर पप्पा तुम्हाला वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुम्ही 80व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. लहानपणापासून जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगले प्रसंग आले, वाईट प्रसंग आले, त्या प्रत्येक प्रसंगामध्ये तुम्ही मला छान गाईडलाईन केली. आणि जसं की उदाहरणार्थ गप्पा मारून अभ्यासाचा टप्पा गाठता येत नाही, हे तुमचं वाक्य माझ्या अगदी चांगलं लक्षात राहिलंय. मी गप्पा मारते पण अभ्यासाचा टप्पा मी मात्र गाठलेला आहे. ठीक आहे. तर मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये अगदी लहानपणापासून आजी बापू होते तेव्हापासूनचे आणि आतापर्यंतचे सगळे प्रसंग तुम्ही मला सांगा. म्हणजे वेळोवेळी तुम्ही सांगितलेत मला, पण आज पुन्हा एकदा मला ते सगळे ऐकायचे. आज माझी मुलगी माधुरी जे योगायोगानं 80व्या वर्षी घडवून आणलं त्याबद्दल मी आभारी आहे. पूर्वीचा काळ असा होता की 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, पण माझा जन्म 46चा झालेला आहे. आणि 46 नंतर 51-52 पर्यंत जे शालेय शिक्षण असतं ते पूर्ण खेडेगावात नागठाण म्हणून गाव आहे, त्या खेडेगावात शिक्षण झालेलं आहे. माझे मोठे 4 बंधू, दादा, अण्णा, बाबू आणि पंडित, या चौघांनी जे मी शिकावं म्हणून जे प्रयत्न केले, घरची परिस्थिती त्याच चारी भावना शिक्षण घेताना आलं नाही, पण त्यांची एक मनाची ठामपणा म्हणा, आई जरी सुशिक्षित असली तरी सुसंस्कृत होती. आईचे मोठेपणा म्हणा किंवा हिंमत म्हणा ती तिने कायम बाळगली होती. त्यामुळं शालेय शिक्षणात ह्या मोठ्या 4 भावांना मी शिक्षणात भरारी घेईन असं वाटलं होतं. म्हणजे माझ्या दृष्टीने मी सामान्यच होतो. भरारी म्हणजे असं काही नाही आहे की आपल्याला सगळे चांगलं शिक म्हणजे आपण मी म्हटलं प्रयत्न करून बघायचं, पण दुसरीपासून मी शाळेत पहिला किंवा दुसरा नंबर कधी सोडला नाही. आणखी या नंबरचा एक फायदा मला असा झाला की सगळी माझ्याशी गोड आणि चांगलं बोलायची. साधारण दुसरी तिसरी पण 7वी पर्यंत माझ्या गावी शिक्षण झालं. त्यावेळेला लाईट अजिबात नव्हती. खेडेगावात लाईटीचा अभ्यास करायला म्हणजे दिवसाचा अभ्यास फक्त करायचा. आमचं गाव नागठाण, पण गावापासून आता साधारण 1 किलोमीटरवर आमचं शेतात घर होतं. त्यावेळेला मला थोडंसं कळायला लागलं आपली परिस्थिती वाईट आहे किंवा 2 टाईम जेवणाची सुद्धा परिस्थिती एवढी नव्हती. मग हे सगळे हे असताना 3री-4थीला शाळा सुटल्यानंतर असं काढायचं की आम्ही खेळत बसायचं ना, अंधार पडायचा. अंधार पडल्यानंतर असं वाटायचं ह्या ज्वारीच्या ह्यातनं जायचं कसं. मग आईनं सांगून ठेवलं होतं की जाता जाता देवाचं नाव घ्यायचं. राम म्हटलं की भूतबीत काही जवळ येत नाही, म्हणून आईनं असं सांगून ठेवलं. मग जाताना ते ज्वारीच्या ताटाचा बाजूने हे असायचं आणि पाऊलवाट असायची. त्या पाऊलवाटमध्ये राम 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 करत आपल्या घराकडे यायचं. पण त्या ह्याचा फायदा एवढा झाला की मी पूर्णपणे धीट झालो काय. आणि त्यामुळं दिवसा अभ्यास करायचा, रात्रीचा अभ्यास करताच येत नव्हता. आणि रात्रीचा अभ्यास करायला म्हटलं तरी रानात त्यावेळेला मुंगळे मोठे असे काळे काळे मुंगळे असायचे, ते चावायचे. लाकडाच्या पेटीवर बसायचं ना अभ्यास करायचा. केला अभ्यास तरी थोडा अभ्यास केला तरी मला बाकीची मुलं एवढी काही फार हुशार नव्हती, माझ्याबरोबर होती ती. त्यात मी जरा बऱ्यापैकी अभ्यास आहे म्हटल्यानंतर मास्तरी माझ्याकडे जरा हे न बघायचा, काळजीपूर्वक एखाद्या विषयातलं काही येत नसेल तर लगेच काळजीपूर्वक मला सांगायचा की असं करायची, अशी गणित सोडवायची. गणितात मी परफेक्ट होतो. मग हे 7वी पण शिक्षण होताना 4थी-5वीला आमची ट्रिप कोल्हापूरला पन्हाळगडाला गेली. त्यावेळेला मग 3 नंबरचा भाऊ, शिक्षणाचं एकत्र आमच्या 6 भावांचं एकत्र होत नाही म्हणून एक भाऊ कवठे मंकाळला गेला पंडित म्हणून. मग तो आला, तोही माझ्याबरोबर शाळेला. तिथली 1 वर्ष ही झाल्यावर तोही माझ्याबरोबर शाळेला. मग दोघं आपलं जम बसायचा. आणि वर्गात 2 भाऊ सख्खे भाऊ आहेत म्हणजे आमच्याकडे बघायचा दृष्टिकोन चांगल्यापैकी होता. हे 2 भाऊ व्हायचा बरं का. आणि तो पैलवान टाईपचा मोठा भाऊ होता, पंडित म्हणायचा तो. त्यामुळे मला सगळे 7वी पर्यंत शिक्षणाच्या बाबतीत फारशी लई काय अडचण आली नाही. शाळेत पहिला दुसरा नंबर काही सोडला नाही शेवटपर्यंत. 7वी नंतर शिक्षण जे झाल्यानंतर मी गावात हायस्कूल वगैरे काही नव्हतं. आणि 7वीला 3 भावाला माहिती होतं की हा हुशार आहे आणि आष्ट्यासारख्या ठिकाणी गेल्यानंतर तो कच्चा राहील. 8वी नंतर इंग्रजी चालू होतं. तर 3 नंबर भावानं मला ABCD 7वीत मी मने सुट्टीत शिकवली. मग 8वीला मी हायस्कूलला आष्ट्याला गेलो. तिथे मी काही नंबर सोडला नाही. मग ही आपला भाऊ सगळ्यात चांगला राहिला पाहिजे, शिक्षणात मागं पडता म्हणून 3 नंबर भावाचं दीक्षित म्हणून एक शिक्षक होते. MA संस्कृत झालेले होते, ते पुणे युनिव्हर्सिटीला 3री आलते. त्या दीक्षितची मला शिकवून लावली होती इंग्रजीसाठी. मग त्यामुळे इंग्रजीचा मला पुढं नोकरीचा असा बराच फायदा झाला. लोकांना वाटायचं की हा आष्ट्यात म्हणजे काय शिकणार आहे, हे करणार आहे का, पुढे जाणार आहे. पण घरची परिस्थिती चांगली जरी नसली तरी भावाची आणि आईची एवढी जबरदस्त इच्छा होती की मी शिकलं पाहिजे काही करून. आणि कोल्हापूरच्या आत्या आणि त्यांची मुलगी आईसाहेब
त्यांनी मला प्रोत्साहन दिलं होतं. मी ज्यावेळेला सुट्टीत वगैरे जायचा कोल्हापूरला त्यावेळेला म्हणायचं चांगले कपडे घालून येता म्हणून अक्का मला कायम सांगायचं. आणि शिकलं पाहिजे, शिकलं की मोठं होतं हे सारखं अक्काने माझ्या डोळ्यासमोर ठेवलेलं होतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आपण चांगलंच हे राहिलं पाहिजे. भावाचे संस्कार असे खरोखर चांगले होते की चुकीच्या मार्गाने जायचं नाही आणि आपण जे केलंय ते चांगल्यासाठी करायचं आहे आणि वाईट गोष्टीचा नाद करायचा नाही. आणि अडचणी जरी आल्या तरी त्यातनं मार्ग सुटतो. एखादी अडचण असली किंवा एखादी घटना चुकीची घडत असली तरी आपण नाराज व्हायचं नाही. तो विषय बाजूला सांगायचा. एखाद्या पुस्तकाचं पान 100 पानाचं आपलं आयुष्य आहे, त्यातली 2-3 पानं चांगली नसली तर ती फाडून टाकायची, पुस्तक फाडायचं नाही. ते पुस्तकात अजून पुढे वाचण्यासाठी भरपूर असते. असा दृष्टिकोन. आणि 7वी-8वी पासून नंतर मला कादंबरी वाचण्याचा एक चांगला नाद होता. त्यामुळे मला बरीचशीच माहिती व्हायला लागली की मराठी भाषा खरोखर किती चांगली आहे. खेडेगावात श्रावण महिन्यात महिनाभर हे कीर्तन किंवा पारायण चालायचं. वारकऱ्यांचा अभंग हाच असायचा, आनंदी डोही आनंदी तरंग. ही म्हणली हेच अभंग सारखा का हे करतात हा मी विचार केला. मग त्यामुळे वाटलं की आपण मनात जर आपला जीवनात हा सागर आहे, ह्यातला सागर म्हणलं आनंद तरंग आणायचं तर आपण आनंदी राहिलं पाहिजे.